असंघटित श्रमिक कामगार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मनमाड 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। नाशिकच्या मनमाड शहरातील सानप व्यापारी संकुल येथे असंघटित श्रमिक कामगार नागरी सहकारी पतसंस्थांच्या 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन आझाद बळवंतराव आव्हाड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली असल्याचे माहिती पतसंस्थेचे संस्थापक संचालक बळवंतराव आव्हाड यांनी आवाज जनतेचा न्यूज मराठी यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट मनमाड। मी बळवंत आव्हाड असंघटित श्रमिक कामगार नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आणि संचालक। आज 21/8/2026 रोजी या पतसंस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन आझाद बळवंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेमध्ये विषय पत्रिकेप्रमाणे विषय घेतले गेले। ही जी संस्था आहे ही दुर्बल घटकाची आहे, कारण या संस्थेमध्ये जे फेरीवाले, हातावर मजुरी करणारे, रोजंदारी करणारे, का ज्यांचं उत्पन्न गट अत्यंत कमी अल्प आहे, अशा व्यक्तींना आम्ही कर्ज देतो आणि कर्ज त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नाप्रमाणे त्यांना कर्ज आम्ही परत देतो। त्यांनी प्रामाणिकपणाने आज 33 वर्षामध्ये घेतलेले कर्ज वेळेत परत केलेले आणि आज संस्था 33 वर्षामध्ये शून्य थकबाकीत असून ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे। या संस्थेमध्ये स्वभांडवलावर ही संस्था चालली, कुठल्याही प्रकारच्या मोठ्या ठेवी आमच्याकडे नाही। हा जो दुर्बल घटक आहे याला आर्थिक मदत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणं आणि असलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये जे सावकार वगैरे जे असतात त्या आर्थिक पिळवणुकीतून त्यांची सोडवणूक करणं हे आमचं मूळ कर्तव्य आहे आणि त्याला परिपूर्ण आज आम्ही 33 वर्ष त्याला आम्ही पूर्ण करून प्रत्येक सभासदाला सहकार्य केले। सहकार्याकडून समृद्धीकडे हा जो मूळ सहकार्याचा मूळ मंत्र आहे, यात आम्ही यशस्वी झालेले आहे। आज सभासद संख्या कमी असली तरी आज स्वतःचे स्वभांडवलावर स्वतःच्या मालकी हक्काचे असणारं कार्यालय हे आज पतसंस्थेचं एक क्रेडिट आहे, एक दाखला आहे आणि एक प्रमाण आहे का ज्यातून आम्ही आज या व्यवस्थेमध्ये उभं राहून इतर संस्थेच्या बरोबरीने आम्ही आज ही संस्था चालवतोय। तर आज कोर्टामध्ये एक सुद्धा केस नाही, 138चे डिसऑनर नाही आणि 101चे दाखले सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांच्याकडून घेतलेले आहे। याचं केवळ सहकार्याचं माध्यम भागधारकांना कर्ज घेणं आणि परत करणं ही जी शिकवण आहे त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो। यामध्ये सगळ्या संचालक मंडळानं आणि कर्मचारी वर्गाने सहकार्य केलं, म्हणून आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि आज 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि 33व्या लेखापरीक्षकांचं वाचन हे आम्ही करून या ठिकाणी प्रत्येक सभासद हा आनंदाने या सभेमध्ये सहभागी होऊन सहकार्य केलं, असं या ठिकाणी मी माझं मत मांडत आहे, प्रगट करतो।